महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडणार. मी असं का म्हणतोय सर्व सांगतो. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. चॅनलवरती नवीन असाल, फेसबुक पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस होईल तेही सांगतो. तर हवामान विभागाने आज 13 एप्रिल रोजी मान्सून 2026चा पहिला अंदाज दिलेला आहे. हवामान विभाग मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा नवीन सुधारित अंदाज देईल. पण सध्या जो अंदाज दिलाय त्यानुसार यंदा देशभरात जून ते सप्टेंबर या कालावधीत 92% इतकाच पाऊस होण्याची शक्यता वर्तवली. आणि यातही जर का स्थिती वाईट बनली तर अजून 5% कमी पाऊस होऊ शकतो किंवा स्थिती चांगली बनली तर 5% अधिक पाऊसही होण्याची शक्यता आहे. हा अंदाज हवामान विभागाने का दिला ते सुद्धा आपण पुढे पाहूयात. पण सध्या त्याचं जर विश्लेषण केलं तर यंदा हवामान विभागाच्या अपडेटनुसार 90% हून कमी पाऊस पडण्याची शक्यता 35% आहे. म्हणजे यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता ही 35% आहे. तर कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने 31% वर्तवलेली आहे. सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता 27% आहे. सरासरीहून अधिक पावसाची शक्यता फक्त 6% आहे आणि पूर येण्याची शक्यता फक्त 1% आहे. आणि हा अंदाज पूर्ण देशासाठीचा आहे. म्हणजे यंदा कमी पाऊस ते दुष्काळ याची टक्केवारी जास्त आहे आणि त्यातल्या त्यात कमी पावसापेक्षा दुष्काळाची टक्केवारी जरा अधिक आहे. त्यामुळे यंदा आपल्याला शेती नियोजन व्यवस्थितरित्या करावे लागेल. पावसाचं पाणी हे आपल्याला कसं साचवता येईल ते सुद्धा नक्की पाहिलं पाहिजे. तर हवामान विभागाने जो अंदाज दिलाय त्यामध्ये असं सांगितलं की एल निनोचा अंदाज दिलाय. तर एल निनो मान्सून काळात येईल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. हवामान विभागाने जे अंदाज दिलेत हे मार्च महिन्यातील जे काही मॉडेल आहेत त्यानुसार दिलेत. एप्रिल महिन्याचे सुद्धा अंदाज आलेले आहेत. फक्त नोवा सीपीसीचाच नाही तर हे जे काही उत्तर अमेरिकेतील मल्टी मॉडेल म्हणजे विविध मॉडेल आहेत त्यांचा सुद्धा एप्रिल महिन्यातील अंदाज आलाय. आणि हे दोन्ही अंदाज अजूनही अल निनोस येईल अशी शक्यता दाखवत आहेत. आणि हवामान विभागाने त्यामुळे असं सांगितलं की सध्या न्यूट्रल स्थिती आहे. म्हणजे ला निनासारखी स्थिती आहे पण आता एन्सो गेलेला आहे न्यूट्रल स्थितीमध्ये. आणि मान्सून काळात एल निनो येण्याची शक्यता आहे. याबाबत आपण अगोदरही तुम्हाला सांगत होतो की यंदाच्या मान्सूनवरती एल निनो सावट आहे. तर तो एल निनो येताना दिसतोय. त्यासोबत आय-व्ही-डीचं बद्दल बोलायचं झालं तर हवामान विभागाच्या मल्टी मॉडेल चा जो काही अंदाज आहे तर त्यांच्यानुसार यंदा आय-ओ-डी आहे. तो साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट या दरम्यान न्यूट्रलच राहील. सध्याही न्यूट्रल आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान पॉझिटिव्ह आय-ओ-डी होण्याची शक्यता जवळपास 50% च्या आसपास आहे. आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीत आय-ओ-डी पॉझिटिव्ह होण्याची शक्यता जवळपास 58% च्या आसपास जाते. म्हणजे यावरून असं दिसतंय की हवामान विभागाने सांगितलंय की आता आय-ओ-डी न्यूट्रल आहेच आणि विविध मॉडेलच्या अंदाजानुसार अ, हा जो काही आय-ओ-डी आहे तो मान्सूनच्या शेवटी पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. म्हणजे आय-ओ-डीकडून सुद्धा विशेष मदत मिळणार नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर हा जो काही भाग आहे युरेशियाचा जो भाग आहे म्हणजे युरोप एशियाचा जो काही भाग आहे, या ठिकाणी जानेवारी ते मार्च या दरम्यान जर का बर्फवृष्टी जास्त झाली, तर पाऊस आपल्याकडे सहसा कमी होत असतो. आणि यंदा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बर्फवृष्टी कमी झाली. म्हणजे पाऊस थोडाफार चांगला व्हायला पाहिजे या बर्फवृष्टीच्या ह्याच्यावरनं. पण फक्त हा एकच घटक नाहीये. आय सुद्धा सुरुवातीला जास्त काही चांगल्या स्थितीत नाहीये. अल निनो सुद्धा मान्सूनच्या सुरुवातीपासूनच येईल असं सांगण्यात येतंय आणि त्यामुळे हवामान विभागाने सांगितले, की यंदा फक्त 92%च पाऊस होईल आणि त्यातही दुष्काळ पडण्याची शक्यता 35% आहे आणि कमी पावसाची शक्यता ही जवळपास 30-31% च्या आसपासपर्यंत आहे. आणि जर आपण महाराष्ट्राचं जर पाहिलं, तर हवामान विभागाच्या अपडेटनुसार गडचिरोलीचे जे काही दक्षिणेकडील काही तालुके आहेत, या ठिकाणी सरासरी इतका किंवा सरासरीहून थोडासा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि स्कायमेटच्या अंदाजात सुद्धा त्यांनी असे सांगितलं, की या भागामध्ये थोडासा पाऊस जास्त राहू शकतो 4 महिन्याच्या कालावधीत. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर नागपूरच्या आसपास थोडासा निळा हिरवा रंग दिसतोय. म्हणजे थोडीशी शक्यता आहे, की याही ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस होऊ शकतो. पण ही शक्यता जो आहे, जो काही आपण पाहतोय, तर हे खूप एका-एका गावानुसार व्हॅरी होऊ शकतं, बदल होऊ शकतो या अंदाजामध्ये. त्यामुळे एकंदरीत पाऊस कमी आहे आणि हे जे काही थोडेसे डॉट-डॉट दिसतायत, थोडेसे हिरवे रंगाचे चट्टे दिसतायत. मग तो हिरवा रंगाचा चट्टा हिंगोलीच्या आसपास थोडासा आहे. हिंगोली सर्वीकडे नाही, थोड्याशा भागांसाठी, थोड्याशा लातूरच्या भागांसाठी ही अशा प्रकारचा हिरवा पट्टा आहे. त्यानंतर सोलापूरचे थोडेसे उत्तरेकडील भाग किंवा त्याला लागून पश्चिमेकडील बीडचा भाग आहे. याही ठिकाणी थोडासा हिरवा डॉट दिसतोय. म्हणजे या भागांमध्ये सरासरी पाऊसमान गाठण्याची शक्यता थोडंसं मॉडेल दाखवतंय. पण अ, सगळीकडेच पाऊस सरासरी गाठेल असं नाही. याही जिल्ह्यांमध्ये फक्त थोड्याशा भागांकरता किंवा थोड्याशा गावांकरता सरासरी गाठू शकतो. पण एकंदरीतच जास्त काही चित्र आशादायी नाही आणि जर पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा कमी पाऊस. तिकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा
पुणे असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, बेळगाव असेल, कमी पाऊस आहे. बिदर कमी पाऊस, गुलबर्गा थोडाफार पाऊस होऊ शकतो सरासरीच्या आसपास. त्यानंतर बागलकोट, विजापूर कमी पाऊस, सोलापूरचे बरेचसे भाग कमी पाऊस, धाराशिव कमी पाऊस, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा कमी पाऊस आहे. लातूर, नांदेडचे राहिलेले भाग आहेत, हिंगोलीचे राहिलेले भाग कमी पाऊस, वाशिम, अकोला, अमरावती कमी पाऊस, वर्धा, चंद्रपूर कमी पाऊस, भंडारा, गोंदिया कमी पाऊस, गडचिरोलीचे उत्तर भाग कमी पाऊस, नागपूरचे इतर भाग कमी पाऊस. म्हणजे राज्यात थोडासा अपवाद वगळता यंदा स्थिती चिंताजनक आहे. शेतीचं नियोजन त्यानुसार करा. जो काही पाऊस पडतोय त्याचं पाणी साठवा आणि पेरणीच्या वेळेस सुद्धा हवामान विभागाचे अलर्ट्स पहा, हवामानाचे अपडेट्स पहा. घाईघाईत धूळ पेरणीचे निर्णय घेऊ नका. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.